ओळखलं समजा तुम्ही मंडो मंडो म्हणजे वेडा तुम्हाला वाटत नाही ते वेडा कसं झालं ते मी वेडा झालो त्या मुलीमुळे हे मुलगी माझी गर्लफ्रेंड कोमल मी तिचा बॉयफ्रेंड बंडू बंडू आणि कोमल आता बघा कोमल आणि बंडू काय करतात ते कोमल चला फिरायला जाऊ खूप दिवसानंतर आपल्याला भेटलो तुला नाही वाटत आपण पुढे फिरायला जायला हवं हो ना बंडू चला आपण कुठे फिरायला ठीक आता चांगली आहे ती बघ तू कंपनीला पण चालेल हो चल ना आपण लवकरच ते पाहिजे चल आता हां हां एक मिनिट तू काही सांगा बस तिकडेच ठीक आहे बस चालेल मला खूप आनंद वाटतो तुझ्यासोबत यायला खूप मजा आली आज खूप बरं वाटतं मला बाबाचा फोन आला बाबाचा फोन आला हॅलो हा बाबा बोला हो ते हॅलो बंडू कसला आवाज येतो ते मित्र माझी मस्ती करतात ते मस्करी करतात हो बाबा मी कॉलेजमध्येच आहे अरे पण मला नाही वाटत तू कॉलेजमध्ये असेल मला वाटतं तू कुठे बाहेर येतो नाही नाही बाबा कॉलेजमध्येच आहे मी येतो ना हां तू आत्ताच्या आत्ता घरी ये हां येतो तुला येतो मला चालेल तुला हो ना चालेल आपण चालेल तू टेन्शन नको काय बाबा आज तुम्हाला लवकर बरोबर कुठे होता मी कॉलेजमध्ये होतो फोटो बघतोय नक्की सांगतो होता खरं ना मी खरंच कॉलेजमध्ये होतो माझ्या मित्राने तुला बघितलं तुमचा बघितला एका फोटोसोबत फोटो बघतोय तुला लाज नाही वाटत नाही थोडं करताना बस सत्य लाज नाही वाटत तुला इकडे मी कामाचा पैसा तो तुला कॉलेजला इकडे क्लासला घालतोय नाईट शिफ्ट सेकंड शिफ्ट ओव्हर टाईम करून तुला पैसे घालतो शिक्षणाला आणि तू तिकडे पोलीस फिरतो अरे माझ्या मित्रांच्या मुलांना बघ ते बघ कसे शिकतायत विदाऊट क्लासेस आणि तुला बघ आईच्या ऑपरेशनसाठी पैसे जमा केलेले त्यातले पण अर्धे पैसे तुझ्या क्लासेससाठी घातले आणि तू इकडे नुसतं फिरत असतो आठवड्याचा 4 दिवस क्लास असतो पण तू बाकीचे 2 दिवस पण पोरीवर फिरतो अरे लास्ट नाही वाटत तुला सांगतोय ना ते थोडं खोटं आहे अरे तुझ्या आईकडे बघ तुझी आई सकाळी डबा करून देते तिला पण काय कळायला पाहिजे ना तू नुसतं उभं तुझ्या आईच्याबद्दल काय बोलत असतोस अरे तुझी आई बघ सकाळी जरा हाताने होता तरी पण तुला डबा करून देते एवढं माहिती नाही का तर आपलं बोलत आलं तू शिकावं म्हणून आणि तू नुसतं हे करत असतोस हो बाबा बस मला नाही आवडत हे सगळं तुम्ही बोलताय ना सगळ्यांचंच कर्तव्य आहे हे काय तुम्ही वेगळं नाही करत त्या घरात मागच्या आणि माझं बोलत तेव्हा चिंतत नाही ना त्या घरात मला जायचं नाही ते घर मी आत्ताच्या आत्ता सोडतोय बघ मग आईकडे बघ एवढं सगळं केल्यानंतर पण तुझी चिंताच करते तिथं सांभाळायला बघते ती बोलते घरात ठेव म्हणून आणि तू नाल्याकडे बंद करून चाललाय हो मी चाललो आपल्याला मी जाईल मला नाही तुझी गरज आज तू माझ्या मित्राचा भेट आहे माझा मित्रच मला भेट साधा तुझ्या घरी आलं मी माझं घर सोडलं मी कोमलसाठी घर सोडलं तू मला सांगा मला माहिती आहे माझं खरं भेटलं हे बघ हे बरोबर नाही तू एका थर्ड क्लास मुलीसाठी तू आपल्या आई म्हणून म्हणलं अरे ती थर्ड क्लासच सगळ्यांची ती नाही चांगली मुलगी तू नको ती त्यांना दिला जा घरी आपल्या घरी जा मला वाटलेलं तुम्ही सगळे मित्र तसे जाते तुम्ही जळतात ना माझ्याकडे गर्लफ्रेंड आहे म्हणून तुमच्याकडे गर्लफ्रेंड आहे म्हणून मला सगळं माहिती आहे तुमच्याकडे एकसारखे आहे एकसारखे मला माहिती आहे केलं सुद्धा माझ्यावर मला त्यांची कळलं त्या दिवशी प्रपोज केलं तिला त्या दिवशी तुम्ही करायचं वाजवते नाव घेतलं तेव्हा मला कळलं मला तुम्ही पण नको सगळे तुम्ही घरच्या आहात मी चाललो आपल्या कोमलकडे माझी कोमल भेट आहे ते बरोबर ठीक आहे बारीपती एका कोणासोबत हो तो आदित्य माझा वगैरे हे कोमल काय झालं तू एखादं काय करते अगं पण तू माझी सोबत 2 वर्ष तुझ्यासोबत होता तू असं याच्यासोबत कुठे तू काय केलं
कोमल प्लीज असं मला सोडू नको कोमल प्लीज प्लीज कोमल प्लीज मी नाही राहू शकत कोमल तू असं नको करू प्लीज प्लीज कोमल मला नको सोडून जाऊ कोमल प्लीज कोमल मी नाही जाऊ शकत प्लीज कोमल कोमलच्या रात्री लागून सिगरेट दारू पीत बसलो नुसतं सिगरेट दारू मित्रांनो मी आता वेळा झालो प्रेमाच्या नादात तुम्ही नुसतं आपल्या आई वडिलांना सोडून देतात अरे 18-19-20 वर्षापासून ज्या आई बाबांनी तुम्हाला प्रेम केलंय त्याला आता तुम्ही 18-19-20 दिवसांच्या पोरीच्या प्रेमाकडे शोध करता